नमस्कार। शेतकरी संगठन कोकण विभागीय अध्यक्ष राज पाटिल द्वारा एक अनोखा आंदोलन किया गया। आपको बताते चले, भिवंडी ग्रामीण अंतर्गत होली मेरी स्कूल के सामने बीते कई वर्षों से रोड पर पानी का जमाव लगा रहता है, जिससे लोगों को आने जाने में भारी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इसको देखते हुए राज पाटिल ने स्थानीय विधायक, सांसद व पीडब्ल्यूडी जैसे अन्य अधिकारियों के खिलाफ आंदोलन किया। यह आंदोलन एक अनोखा प्रकार से दिखा। भरे हुए पानी में कुर्सी टेबल लगाकर कपूर व अगरबत्ती जला के जैसे होटल के भांति टेबल को सजाया और बोर्ड में होटल दरिया किनारा जैसा नाम देकर उद्घाटन किया। और इस जल भराव को लेकर राज पाटिल ने व स्थानिक लोगों ने क्या कहा, आइए देखते हैं खास रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट सुनील पांडे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। आज हे आंदोलन म्हणजे याच्या करताना ठेवलेलं आहे। हे आंदोलन आहे का काल्हेर कशेलीची खाडी विझवून ती खाडीचा प्रवाह हा इकडे वळवण्यात आलेला आहे आणि तिकडनं दर्या किनारा हॉटेल इथं आलेला आहे। आणि या दर्या किनारा हॉटेलचा ओपनिंग बाल्या आणि आमदार खासदार दोघे येणार होते, पण त्यांच्या काहीतरी मीटिंग असल्या कारणाने दोघेही नाही आले। आपण नारळ फोडला। जनतेचा प्रश्न असा आहे का गेल्या 2 वर्षापासून आपण तक्रार नोंदवतोय का बाबा या रोडची काय समस्या आहे, हे पाणी कुठे जायला पाहिजे, याची विल्हेवाट कशी लावायला पाहिजे। पण पीडब्ल्यूडी सांगते आमचं क्षेत्र नाही, ग्रामपंचायत सांगते आमचं क्षेत्र नाही। मग इथं राहणारी जनता ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? हे काम कोणाचं आहे? आमदार खासदाराचं आहे का सर्वसामान्य लोकांचं काम आहे? आम्ही तुम्हाला गल्लीतून दिल्लीला पाठवलं का हे प्रश्न तुम्ही मोडीत काढा। गेल्या 10 वर्षामध्ये कालही तसाच होता आणि गेल्या आता हे 5 वर्ष बालेही तसाच निघाला असा झालाय। आज सुरेश म्हात्रे निवडून आल्यापासून यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, पण सुरेश म्हात्रे यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये। कपिल पाटील आपण आज चेंजेस का केला तर तो काम करत नव्हता, पण आता आपण दर्या किनारा हॉटेल आहे, प्रत्येक जण यांची टक्केवारी घेऊन मोकळा आहे। शांताराम मोरे हा याची टक्केवारी घेऊन मोकळा आहे, बाल्यामामा यांची टक्केवारी घेऊन मोकळे असतात। यांना यांच्या जिम्मेदारी यांचे प्रश्न द्यायला माहित नाहीये का आपल्याला शासन दरबारी काय मांडायचंय, जनतेचे प्रश्न मांडायचे का लोकांच्या हल्दीमध्ये मटण खाऊन जायचंय। कालच इथूनच बाल्यामामा इथूनच गेला, पूर्णेला हलत होती, तिथून मटण खाऊन निघाला, याच रस्त्याने आला। हा जनतेचा प्रश्न आहे ना, हे कोणी मोडायला पाहिजे। म्हणून हे आज आंदोलन ठेवलेलं आहे। या आंदोलन नाही व्हावं याच्या करताना काल माझ्या घराजवळ 2 गुंड पाठवले। त्या गुंडांनी माझ्यावरती नारपोली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये माझ्यावरती हल्ला केला। म्हणजे पूर्ण इथं मला लागलेले त्यांची नखं बिक, म्हणजे हे आंदोलन झालं तर यांचं वसळ हरण होईल। म्हणून या लोकांनी ते आंदोलन सक्सेस नाही झालं पाहिजे। म्हणून काल संध्याकाळी 6 वाजता माझ्या बिल्डिंगच्या इथं 2 क्रिमिनल रेकॉर्डवाली पोरं पाठवली। त्यांनी तिथं मारहाण केली, त्यांना नारपोली पोलीस स्टेशनला घेऊन आलो, पण नारपोली पोलीस स्टेशनवाल्यांनी गुन्हा नोंदवून नाही घेतला। आणि ते आम्हाला असं माहिती पडलं की ते क्रिमिनल रेकॉर्डवाली का तर कशेलीला एक मृतदेह त्यांनी कोरून ठेवला होता तिथे, तोच पोरगा, तो शरद पवार जो 2 लाख रुपये लाच घेताना त्या प्रकरणात भेटला, तोच आरोपी 1 महिना झाला आता सुटून आलेला आहे। म्हणजे भिवंडी दहशतवाद्यांची आहे का? नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कशासाठी आहे? कायदा सुव्यवस्था बिघडवणे त्याच्याकरता नाही ना, पण नाही, हे अशा चोर चपाट्या करणाऱ्या लोकांवरती यांचा बिझनेस चालतो। नारपोली पोलीस स्टेशन मध्ये येणारा प्रत्येक अधिकारी हा फक्त पैशासाठी येतो। तो तिकडे 3-3, 4-4 करोड रुपये देऊन इकडे बदली करून घेतो आणि तिथे गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या कुठल्याच नोंदी केल्या जात नाही। अजूनही पीडब्ल्यूडीचे कोणीच अधिकारी इथं आलेले नाहीये। हे जेसीबी त्यांचंच आहे, त्यांची माणसंही तिथं आहेत, पण काय नाही। त्यांना आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे, वारंवार पीडब्ल्यूडीला तक्रार केलेली आहे। मी स्वतःच्या पवार तो जो इंजिनियर आहे त्याला फोन केलेला आहे, त्या मॅडमला किती वेळा दाखवलेला आहे
पण ते लक्ष नाही देत. त्यांची टक्केवारी मोजली आहे त्यांनी. आमदार खासदारांचं असं आहे, हे दाखवायला आणि सांगायला आणि निवेदन का दिलं पाहिजे हे दिसत नाहीये का? खासदार कुठं राहतो? इथून 3 किलोमीटर वरती खासदाराचा बंगला आहे. सुरेश म्हात्रे यांचा बंगला 3 किलोमीटर वरती ना, गुंतवणी गाव इथूनच. पण त्यांना हे दिसत नाही का? हे प्रश्न काय आहे? ते का नाही हे प्रश्न घेत? टक्केवारी, जनतेच्या प्रश्नांची यांना काही घेणं देणं नाहीये. अरे महाराष्ट्र सरकार तो वही तो निकलनी सरकार है. ये 3 चक्कों की सरकार है, इनका ही नहीं जमता है. तो ये लोगों का क्या करेंगे? ये सरकार से मांगने का यानी इनका उनका धोना ही चालू है. ईडी वाली सरकार है ये. ईडी वाली सरकार क्या करेगी? और सरकार से कौन से सरकार से मांगेंगे? कौन है सरकार में? सरकार में सब क्रिमिनल रिकॉर्ड वाले लोग हैं, जिन पे ऐसे ऐसे आरोप लगे हुए हैं, ऐसे ऐसे घोटाले किए हुए हैं. ऐसे लोगों के पास मैं मांगने जाऊंगा? मैं जो टैक्स भरता हूं वही मांग रहा हूं. मेरी ये मूलभूत गरजे है. ये अन्न वस्त्र निवारा ही माझी मूलभूत गरजा आहे. हे रस्त्यांचे टॅक्स मधून बनवता म्हणजे आम्हाला पाहिजे नाही. गेलेही लोक सांगतात आम्हाला पाण्यापासून वंचित आहे. त्यांची बाईट घ्या, त्यांना विचारा, ते सांगतात. ते कंपाऊंडचे मालक आहेत तिथे. पण इथे प्रश्नच सुटत नाहीये. मागच्या टायमाला एक मुलगा कालवरचा तिथे मेला. त्या चेंबर मध्ये पडून त्यांची रिक्षा पलटी झाली, तो मुलगा तिथे मेला. घरचा करता होता. मागच्या आठवड्यामध्ये इथे एक माणूस इथं पडला ना बाईकने. अरे मग जनता काय मनासाठी नाही का? खासदार आमदारांची पोरं मेली पाहिजे इथं, तर हे प्रश्न सुटतील. आहे की गेली 2 वर्ष झाली ही परिस्थिती आहे. नाली बांधतात, नाली तसेच ठेवतात, पाणी वाहतं राहतं. आम्ही गेली 3 ते 4 वर्ष झाली, ग्रामपंचायत असो इतर कार्यालयामध्ये स्वतः पाण्याची मागणी केली तर आम्हाला पाणी पण मिळत नाही. पाणी पिण्याऐवजी आम्हाला हे पाणी आमच्या पुढे दारात गेली 2 वर्ष इथंच पडून राहिलेलं आहे. आमच्या संस्थेमध्ये माथाडी कामगारामध्ये येणारे कामगार या पाण्यातून गुडघा पाणी गेली 2 वर्ष जरा आत बाहेर करतात. इथे खडा राहायला आम्हाला, उभं राहायला आम्हाला जागा मिळत नाही. इथं कोण उभं बी राहू शकत नाही. या कॉम्प्लेक्स मध्ये आम्ही इथं नोकऱ्या करतो. आमचे कामगार सर्व इथं येतात. आम्ही जेवायचं कसं काय करायचं आमच्या ऑफिसला इथं आम्ही बसू पण शकत नाही. कोणाकडे गेलो तर कोण दखल बी देत नाही. म्हणून आम्ही गेले 2 वर्ष झालं आम्ही आमची स्वतःची ग्रामपंचायत पावती बी फाडलेली नाही. ग्रामपंचायतीला तुम्ही तक्रार काय सांगत होते? ग्रामपंचायत सांगतात आमचं काम नाही आहे. PWD वाले ते करून घेऊन जातील. तुम्ही वरिष्ठाशी बोला. आता आम्ही वरिष्ठ कुणाला बोलायचं, कुणाशी? जर हा प्रश्न मार्गी लागणार आहे तुम्ही काय करणार? जर हे मार्गी लागला नाही थोड्या दिवसामध्ये तर आम्ही आंदोलन करून सर्व रस्ते बंद करून टाकू. आज राज पाटील साहेबांनी इथं आंदोलन केले, काय सांगत? त्यांनी केले ते त्यांनी त्यांच्या विसावगणी त्यांना पण अडचण दिसते. गावचे सर्व पुढारी येतायत जात आहेत. त्यांना जाताना आमदार खासदार जात आहेत, रोडनं पार्ट्यांना जात आहेत, लग्नाच्या कार्याला जात आहेत, खाऊन घरी निघून जात आहेत. खासदार नजदीक राहत आहेत, आमदार नजदीक राहत आहेत. त्यांना हे काही दिसत नाही का? सामान्य जाणाऱ्या माणसाला येणाऱ्या जाणारा त्रास होत नाही का? आम्ही मागायचं कुणाकडे काय? हे आम्हाला कोण सोय करून देणार की नाही? आम्ही पाणी मागतो, पाणी मिळत नाही. आमच्या पुढे हे पाणी मांडून ठेवले. आणि फक्त हे काम आहे ना, निगली करतात, वरनं धावतात, तिथंच उचलला कचरा सकट उचलला जात नाही. बाजूला बघा तुम्ही, बाजूला पाण्यानं हा कचरा गेला. आमच्या सोसायटीच्या अर्ध्यापर्यंत गाडी उभी राहिल्या, तिथपर्यंत हे पाणी असं रिटर्न मागा जातं. कोण बघायला पण येत नाही. रोड लेवल से 3 फुट ऊपर है बोलो सोसाइटी, उसमें का पानी है. जर यांनी त्वरित काही केलं नाही तर नाईलाज तो आम्हाला आंदोलन करावं लागेल. आम्ही माथाडी सर्व रस्त्यावर उतरू.